ओमकार या ठिकाणी डाव्या हाताचा फलंदाज, एक सोप्पा झेल या ठिकाणी जमिनीला दान केला जातो. या दरम्यान फेकी चांगली होती परंतु कलेक्शन खराब. या दरम्यान 2 धावा या ठिकाणी धावून पूर्ण झाल्या. खातं उघडलं गेलं जिथे एक डाव्या हाताचा जबरदस्त फलंदाज बाद झाला असता तिथे मात्र कुणाल गरुडकर या ठिकाणी चुकी करतोय. मागच्या सामन्याचा जो मॅन मॅच होता तो मात्र या ठिकाणी चुकी करतोय. हा चेंडू रिव्हर्सिपचा फटका, सुंदर झेल पकडला जातोय. 1 हँडेड कॅच पाहायला मिळते. आतापर्यंत या सामन्यामध्ये झालेली सर्वात सुंदर कॅच पाहायला मिळते ती म्हणजे रत्नेश पाटील याच्या माध्यमातून. फलंदाज ओमकारच्या पारीचा संपला खेळ. Cleared. फलंदाज या ठिकाणी फलंदाजीसाठी आपण पाहताय छोट्या गोलंदाजी मार्कवर कल्पेश शाह. दरम्यान एक डायरेक्ट हिट धोका थांबवू शकला असता तिथे मात्र खराब थ्रो पाहायला मिळाला. जिथे कलेक्शन चांगलं झालं, 1 धाव मात्र मिळाली. त्या एका धावेने धावफलकाचा धावफलकावर धावा पाहायला मिळतात. 3 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा फेरबदल पाहायला मिळतोय. आता मात्र जेव्हा डाव्या उजव्या फलंदाज या ठिकाणी मैदानावर असतात, रायटी लेफ्टी कॉम्बिनेशन जेव्हा मैदानावर असतं तेव्हा मात्र क्षेत्ररक्षकाची झालेली दमछाक आपल्याला मैदानावर पाहायला मिळते. कारण प्रत्येक चेंडूवर या ठिकाणी क्षेत्ररक्षण हलवावं लागतं. तिथे मात्र विचार केला या चेंडूसाठी लॉंग ऑन आणि डीप मिड विकेट रिजन मध्ये खेळाडू तैनात केला गेला. फलंदाज मात्र पाहायला मिळतो राजू. हा चेंडू सुरेख पाहायला मिळाला. आउटसाइड यॉर्कर, ऑफ साइड यॉर्कर पाहायला मिळाला. निर्धाव चेंडूची सांगता झाली जिथे पहिलं षटक प्रगती पथावर आहे. डाव्या हाताचा फलंदाज पहिल्या चेंडूवर मिळालेला जीवनदान, परंतु त्यानंतर रत्नेश पाटील यांनी तो घेतलेला झेल. 1 हँडेड कॅच. आता मात्र सुंदर फटका पाहायला मिळाला. डीप मिड विकेट रिजन मध्ये त्या ठिकाणी खेळाडू तैनात केला गेला. 1च धाव मिळते. या दरम्यान आमचे पाहुणे निखिल लाड आणि त्यांच्या आणि संदेश देशमुख या ठिकाणी या सामन्यांमधून रजा घेतात. वेळात वेळ काढून आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात, आमच्या सामन्यांना भेट दिलीत त्याबद्दल आपलं खूप खूप धन्यवाद. वळूया मैदानाकडे जिथे आपण पाहताय डाव्या हाताचा फलंदाज स्ट्राईकला सुंदर फटका पाहायला मिळतोय. सुंदर आणि या क्रिकेट मधील देखणा फटका. चेंडू जातोय वाईडिस्ट लॉंग ऑफ रिजन मध्ये. चेंडू सीमा रेषेबाहेर, चौकार. मात्र डीजे ऑपरेटिंग हाताळतोय तो म्हणजे ओमकार पाटील मुरबी. ओमकार पाटील गोरठण. मुरबीचा ओमकार पाटील याला सुद्धा कोण विसरेल. खऱ्या अर्थाने दुबई वारी ज्यांनी केली. त्यानंतर वळूया मैदानाकडे जिथे आपण पाहताय 8 धावा धावफलकावर लागला. पहिलं षटक समाप्त झालंय.
पहिलं षटक समाप्त झालं. दुसऱ्या षटकासाठी गोल्टन संघाकडून गोलंदाज वापरला जातोय. दुसऱ्या षटकासाठी या ठिकाणी गोलंदाज वापरला जातोय कुणाल. आता मात्र स्ट्राईकला आपण पाहताय राजू. सुंदर फटका पाहायला मिळाला. तेवढं सुंदर त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण तैनात केलं गेलं. डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडू उचलणार फेकणार तोपर्यंत सुंदर रनिंग बिटवीन द विकेट म्हणावी लागेल दोन्ही फलंदाजांची. या दरम्यान 2 धावा सुरक्षितरित्या धावून पूर्ण केल्या गेल्या. या 2 धावांनी धावफलक आलतोय. धावफलकावर धावा पाहायला मिळत आहेत. दुहेरी अंकामध्ये 10 धावा. 10 धावा म्हटलं तर आठवण येते भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर यांना कोण विसरणार. त्यांचा जर्सी क्रमांक आपल्याला पाहायला मिळतो 10. 100 सेंचुरी त्यांच्या माध्यमातून लगावल्या गेल्या. त्यानंतर दुसरा चेंडू घेऊन पुन्हा एकदा कुणाल या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर. रिव्हर्स स्वीपचा फटका. नजर कहीं और निशाना कहीं और, जाना था वासी पोच गए काशी. तर ते धावा धावफलकावर येतात 4. त्यातल्या 14 धावा. धावा धावफलकावर कशाही येवो वासरंग संघासाठी धावा येणं गरजेचं आहे. या दरम्यान लेग बाईटची अपील केली गेली. पंचांचा इशारा होतो. लेग बाईटच्या स्वरूपात आलेली ही एक धाव. या एका धावेने धावफलकावर धावा पाहायला मिळतात. 15 धावा या ठिकाणी वासरंग संघाच्या गोल्टन संघाच्या विरुद्ध खेळताना. पंधरा धावा धावफलकावर आल्या. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर डावा हाताच्या फलंदाजासाठी कुणाल. एक सुंदर फटका फुलटॉस चेंडूवर या ठिकाणी समाचार घेतलाय. तो म्हणजे छोट्या या फलंदाजाने चेंडू लगावलाय सरळ सीमारेषे बाहेर. पंच सुरेश दादा खरोले यांचा या चेंडूवर षटकाराला. षटकारानिशी आपण धावफलकावर धावा पाहता 21 धावा. जिथे मागच्या सामन्यामध्ये सुंदर गोलंदाजी केली होती तिथे मात्र आता खराब प्रदर्शन पाहायला मिळतं. कुणाल या गोलंदाजाकडून आता मात्र या ठिकाणी एक पल्लूस्कूप पद्धतीचा चेंडू या ठिकाणी लगावायचा होता. तशा पद्धतीचा शॉट लगावायचा होता छोट्या या फलंदाजाला. तिथे मात्र गोलंदाज हवी ठरलाय. षटकारानंतर या ठिकाणी प्रत्युत्तर देतो गोलंदाज. निर्धाव चेंडू टाकण्यामध्ये यश येत आहे. तिथे धावफलकावर धावा पाहायला मिळतात 21 धावा. 21 या आकड्याला खूप महत्व आहे. या हिंदू रिलिजन मध्ये जर विचार केला हा चेंडू गती होती. चेंडूला यष्टी उद्ध्वस्त फर्निचर बिघडवून टाकलाय फलंदाज छोट्या या फलंदाजाचा. षटकांचा खेळ संपला. धावफलकावर धावा पाहायला मिळतात. तो म्हणजे
आमचे साथी स्कोरर मला सांगतात 21 धावा पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या 8 धावा, त्यानंतर या दुसऱ्या षटकामध्ये आल्या 13 धावा. छोट्याच्या फलंदाजीचा विचार केला तर 5 चेंडूंमध्ये तब्बल 11 धावांची बहारदार खेळी पाहायला मिळाली. त्यानंतर मात्र यष्ट्या उद्ध्वस्त करण्यामध्ये यश आलं ते म्हणजे कुणाल गरुडकर या गोलंदाजाला. नवीन गोलंदाज या ठिकाणी कौशल वैयक्तिक पहिले संघासाठी तिसरे षटक घेऊन कौशल तयार झाला. स्ट्राईकला फलंदाज राजू आणि नवीन फलंदाज आता मात्र नॉन स्ट्राईकला आपण पाहताय चिराग. हा चेंडू फुल टॉस होता, हवा तसा फायदा उचलता आला नाहीये, परंतु वन डाऊन चेंडू त्या क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून सीमारेषे बाहेर. पंच सुरेश ताते आम्हाला सांगतात चौकार. आपण धावफलकावर धावा पाहता 25 धावा या चौकाराने पहिला चेंडू या चौकार आल्यानंतर कौशल या गोलंदाजाला मात्र विचार करण्यास भाग पडला. फलंदाज राजू या फलंदाजाने सलामीला आलेला फलंदाज आपल्या संघासाठी सुंदर फलंदाजी आतापर्यंत तरी करतोय. 2 चौकार या ठिकाणी लगावत. हा चेंडू मात्र सुरेख टाकला गोलंदाजाने. निर्धाव चेंडूची या ठिकाणी सांगता झाली. धावफलक स्थिरवलं 25 या धावसंख्येवर. त्यानंतर मात्र खेळाडू वृत्ती आपल्याला मैदानावर पाहायला मिळाली कौशल याची. पुढचा चेंडू पुन्हा एकदा सुरेख चेंडू फेकला जातोय. अपील केली जाते पंचांकडून, परंतु पंच या ठिकाणी तटस्थ आहेत. गतीचा वापर केला होता गोलंदाज कौशल या गोलंदाजाने. टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहिला चेंडू, जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न या ठिकाणी झाला तो म्हणजे फलंदाज राजू या फलंदाजाकडून. मात्र बॅट आणि चेंडूची न झालेली मुलाखत या दरम्यान निर्धाव चेंडूची झालेली सांगता आणि धावफलक स्थिरावत आहे, म्हणजे 2 बाद 25 या धावसंख्येवर. तिसरे षटक प्रगतीपथावर असताना वासरंग संघाचा गोल्टन संघाच्या विरुद्ध खेळताना. हा चेंडू पुन्हा एकदा सुरेख पाहायला मिळतोय. पंचांचा इशारा या ठिकाणी. एक धाव या ठिकाणी चोरटी धाव घेण्याच्या नादात मात्र फलंदाज राजू बाद झाला. सुरेख गोलंदाजी सार्थक. आता मात्र सुंदर फटका. चेंडू बराच काळ हवेमध्ये, चेंडू पर्यंत क्षेत्ररक्षक पोहोचू शकत नाहीये. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू वन डाऊन सीमारेषे बाहेर फरार. विश्वजित मात्रे यांचं गाणं लावलं उर्फ मोठ्या. त्यानंतर अभि. हा चेंडू पुन्हा एकदा बॅटची कडा घेऊन बराच काळ हवेमध्ये, चेंडू खाली. क्षेत्ररक्षक या ठिकाणी चेंडू तारेला लागलाय, त्यामुळे मात्र जज या ठिकाणी चुकतोय. या दरम्यान 2 धावा दोन्ही फलंदाज पळून काढतात व 2 धावांनी धावफलक खालतो. धावफलकावर धावा पाहायला मिळतात 31 धावा. 31 धावा. 3 षटक या ठिकाणी समाप्त झाले. 3 षटकामध्ये 31 धावांपर्यंत जाऊन पोहोचलाय तो म्हणजे वासरंग संघ. 10.33 च्या सरासरीने आपण पाहताय.
31 धावा धावफलकावर लागला. आता शेवटचं महत्वाचं षटक कोण हाताळणार गोल्टन संघाकडून ते पाहणं गरजेचं आहे. आणि मगाशी ज्याने चांगलं षटक हाताळलं होतं तो म्हणजे नील. हा गोलंदाजी मार्कवर येतोय. या षटकासाठी आपण पाहतोय स्ट्राईकला आपण पाहताय सार्थक आणि नॉन स्ट्राईकला आपण पाहताय चिराग. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज नील. हे षटक दोन्ही संघासाठी खूप महत्वाचं असणार आहे. जर या षटकामध्ये धावा जास्त दिल्या नील या गोलंदाजाने तर मात्र आपल्याला वासरंग संघ थोडासा फ्रंट फुटवर पाहायला मिळेल. जर का धावा कमी दिल्या नील या गोलंदाजाने तर मात्र गोल्टन संघ फ्रंट फुटला पाहायला मिळेल. तिथे मात्र कशा पद्धतीचा खेळ होणार हे पाहणं तेवढंच गरजेचं आहे. आपण नेहमी म्हणतो जर का असं झालं तर तसं होईल, परंतु जर आणि तर याला क्रिकेटमध्ये जागा नसते. परंतु जर आणि तर याशिवाय क्रिकेटही नसतं मित्रांनो. या मैदानाकडे जिथे पहिला चेंडू या ठिकाणी पंचांनी वाईड घोषित केला. या वाईडच्या मदतीने एक धाव धावफलकावर येते. धावफलकावर धावा लागतात ते म्हणजे 32 धावा. तीन गड्यांच्या मोबदल्यात 32 धावा. आता मात्र सुंदर फटका पाहायला मिळाला. कव्हर रिजन मध्ये त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक येतो, चेंडू उचलतो, फेकतो, तोपर्यंत मिळते फक्त एकच धाव. या एका धावेने धावफलक हलतो. धावफलकावर धावा पाहायला मिळतात 33 धावा. 33 धावा धावफलकावर डबल तिरी. जिथे पहिली फलंदाजी करतोय तो म्हणजे वासरंग संघ. आता पुन्हा एकदा बॅटची कडा घेऊन बराच हवेत चेंडू या ठिकाणी झेल मात्र जमिनीला जाण झाला. या दरम्यान 2 धावा दोन्ही फलंदाजांनी पळून काढला. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट म्हणावी लागेल दोन्ही फलंदाजांची. या 2 धावांनी धावफलक हलतं आणि धावफलकावर धावा पाहायला मिळतात 35 धावा. 35 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. 12वा खेळाडू खूप खुश आहे या ठिकाणी या फलंदाजांच्या फलंदाजीवर. मी नेहमी म्हणतो 12वा खेळाडू खूप महत्वाचा असतो संघासाठी. जेव्हा का संघ जिंकत असतो ना तेव्हा तो 12वा खेळाडू उड्या मारत असतो. परंतु जर का एखाद्या फलंदाजाने खराब कामगिरी केली तर आमच्या बाजूला बसून पहिल्या देवाचं नाव सुद्धा तोच घेतो. तर मात्र या 12वा खेळाडूची खूप मोठी भूमिका पाहायला मिळते. आता मात्र चेंडू आलाय स्लॉट मध्ये, पाठवलाय बाजूच्या प्लॉट मध्ये, चेंडू सीमारेषे बाहेर. षटकार. या चेंडूवर जर षटकार आला असता तर मात्र प्रसाद कडून 500 रुपयाचं पारितोषिक होतं. परंतु षटकार आला नाहीये. एक धाव पूर्ण झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झाला. फलंदाज या ठिकाणी सार्थक होतोय बाद. एका धावेने या ठिकाणी धावफलक हलतं आणि धावफलकावर धावा पाहायला मिळतात ते म्हणजे 42 धावा. या चेंडूवर जर षटकार लगावला तर मात्र बक्षिसांची खैरात पाहायला मिळते. प्रसाद पाटील यांच्याकडून या चेंडूवर जर षटकार आला तर मात्र तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक एका षटकारासाठी दिलं जाणार. खऱ्या अर्थाने पारितोषिक आम्ही सुद्धा खूप बघतो, आपण सुद्धा खूप बघता भानुदास गोटे साहेब, परंतु एका षटकारासाठी पारितोषिक लावलंय. आपण बघतो 3 षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक असतं, 4 षटकारासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक असतं, अथवा 3 षटकारासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक लावतात. कारण मारणं कठीण असतं, माहिती असतं हा पारितोषिक जाईल की नाही जाणार. परंतु एक षटकाराला जर 500 रुपये लगावले तर फलंदाज मात्र मोठी संधी या ठिकाणी पाहायला मिळते. आता मात्र झेल या ठिकाणी कल्पेश जाधव सारखा खेळाडूकडून या ठिकाणी झेल सुटतोय, जजमेंट चुकतोय. जिथे 1 बाउंड चेंडू सीमारेषे बाहेर जातोय, जिथे हा गडी बाद होऊ शकला असता तिथे मात्र 6 धावांनी या ठिकाणी 4 धावांनी धावफलक खालतो. धावफलकावर धावा पाहायला मिळतात ते म्हणजे 46 धावा. या दरम्यान राहुल पाटील या ठिकाणी रजा घेतात. बराच उशीर सामन्याचा आनंद त्यांनी सुद्धा घेतला, त्यांना सुद्धा आपण धन्यवाद देऊया. मयूर मुंडे या ठिकाणी हजर आहेत.
आता मात्र बॅटची एज घेऊन सोप्पा झेल या ठिकाणी कौशल मात्र जमिनीला दान करतोय. खर्राद क्रिकेट पाहायला मिळत आहे. जिथे पहिल्या मॅच मध्ये सुंदर क्रिकेट पाहायला मिळत गोल्टन संघाचा, तिथे मात्र खूप चुक्या पाहायला मिळाल्या या सत्रामध्ये गोल्टन संघाकडून. जिथे एका धाव्याने धावफलक हलतो, धावफलकावर धाव्या पाहायला मिळतात. 4 षटक समाप्तीनंतर 47 धावा जिंकण्यासाठी गोल्टन संघाला 12च्या सरासरीने षटकामागे 48 धावांची आवश्यकता. या दरम्यान आपण पाहताय या सामन्यासाठी बरीच मदत आम्हाला या ठिकाणी मयूर मुंडेच्या माध्यमातून झाली. 40+ चे सध्या झंझावात मयूर मुंडे यांना विनंती आपण स्टेज मध्ये यायचंय. त्यानंतर सन्मान्य साहिल कचरे सुद्धा या ठिकाणी हजर आहेत. त्यांना सुद्धा विनंती आपण या ठिकाणी त्यांच्या समवेत आपण पाहता ऋषी महाडिक सुद्धा या ठिकाणी या सामन्याचा आनंद घेतात. त्यांचं सुद्धा आपण सहर्ष असं स्वागत करूया. त्यानंतर आमचे स्वालीगावचे तात्या सुद्धा या सामन्याचा आनंद घेतात. त्यांचं सुद्धा या ठिकाणी आपण धन्यवाद देऊया. वळूया मैदानाकडे जिथे सामन्याला होते सुरुवात. पहिला पूर्वार्ध संपला आणि पहिल्या पूर्वार्धात आपण पाहिलं वासरंग संघाने गोल्टन संघासमोर 48 धावांचं आव्हान ठेवलंय आणि 47 धावा केल्या आणि 48 धावांचं आव्हान ठेवलंय. तिथे मात्र गोल्टन संघ कशा पद्धतीने या धावा धावफलकावर लगवणार, 12ची सरासरी षटकामागे गाठायची जर हा सामना जिंकायचा असेल गोल्टन संघाला, तिथे मात्र वासरंग संघ कशा पद्धतीची गोलंदाजी करणार हे पाहणं तेवढंच गरजेचं आहे. धारणी विरुद्ध अकुलवाडी दोन्ही संघांच्या कर्णधाराला विनंती या ठिकाणी नाणेफेकीच्या कैलासाठी संपर्क साधायचा.
पहिला पूर्वार्ध समाप्त झाला होता. आपण पाहिलं 24 चेंडूंमध्ये तब्बल 47 धावा या ठिकाणी केल्या त्या वासरंग संघाने. 24 चेंडू 48 धावांचं आव्हान म्हणजे षटकामागे 12ची सरासरी गाठायची आहे. द मॅच ऑनचा इशारा पंचांचा या ठिकाणी आला. उत्तरार्धाचा खेळ सुरू झाला जिथे पहिलं षटक घेऊन गोलंदाजीसाठी गोलंदाजी मार्कवर छोट्या स्ट्राईकला आपण पाहता कल्पेश जाधव आणि नॉन स्ट्राईकला आपण पाहताय अक्षय पाटील. पहिला चेंडू बॅटची एज घेऊन त्या ठिकाणी पॉइंट रिजन मध्ये ट्रायबल झाला. एक धाव या ठिकाणी पूर्ण झाली. एका धावेने धावफलकाचा या ठिकाणी श्री गणेशा केला गेला. जिथे मात्र अक्षय पाटील आता आपण नॉन स्ट्राईकचा फलंदाज स्ट्राईकला पाहताय. छोट्याचा विचार केला तर एक ऑलराऊंडर पद्धतीची कामगिरी आपल्या संघासाठी छोट्याची पाहायला मिळते. तिथे मात्र अक्षय पाटील कशा पद्धतीची कामगिरी आपल्या संघासाठी करणार. हा चेंडू फुल टॉस होता. हवा तसा फायदा घेता आला नाहीये परंतु वाईड +4 पाहायला मिळाला. 5 धावा या ठिकाणी धावफलकावर आल्या. 5 धावांनी धावफलक हलते. धावफलकावर धावा पाहायला मिळतात. 6 धावा वाईड +4 या ठिकाणी पाहायला मिळतोय. विकेट किपर सुद्धा चुकी करतोय. गोलंदाज सुद्धा चुकी करतोय आणि त्या चुकीला माफी नाही या क्रिकेटमध्ये. आपण पाहता चुकीला माफी नसते. 5 धावा या ठिकाणी दान केल्या गेल्या वासरंग संघाकडून ते म्हणजे गोलटेन संघासाठी. 6 धावांवर जाऊन पोचला तो म्हणजे गोलटेन संघ जिथे पाठलाग करतोय 48 या धावेचा. तिथे मात्र या चेंडूवर रिव्हर्स अटेम्प्ट केला होता अक्षय पाटील या फलंदाजाने परंतु गोलंदाज जर विचार केला तर एक सुंदर गोलंदाजी करतोय. तिथे आधीचा चेंडू खराब टाकला होता त्यानंतर मात्र निर्धाव चेंडू टाकण्यामध्ये त्या ठिकाणी गोलंदाजाला यश येत आहे. धावफलक स्थिरावलं जात आहे ते म्हणजे 6 या धावसंख्येवर. या पुढचा चेंडू धावा आताचा गोलंदाज एक लेग कटर नॅचरल लेग कटर ज्याला म्हटलं जातं. आता मात्र सुंदर फटका कार्पेटच्या सहारे सुंदर क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी केलं जात आहे. 2 धावा धावून पूर्ण केल्यात. 3ऱ्या धावेचा प्रयत्न आणि 3 धावा या ठिकाणी सुरक्षितरित्या पूर्ण होतात. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट म्हणावी लागेल. कल्पेश जाधव आणि अक्षय पाटील यांची धावफलक जाऊन पोहोचतोय ते 9 या धावसंख्येवर. पहिलं षटक प्रगतीपथावर असताना 9 धावांवर जाऊन पोहोचलाय गोलटेन संघ. तिथे 28 धावांचा पाठलाग करतोय. तिथे मात्र विचार केला या रखरखत्या उन्हामध्ये पंचांचं काम आपण पाहताय. सुरेश तात्या खरेवले त्यांचे समवेत मयूर मुंडे यांनी आम्हाला बरीचशी मदत या मैदानावर केली आहे. त्यानंतर राजे शिवाजीबाई तांबाटी यांचे सुद्धा आपण धन्यवाद देऊया. त्यांनी सुद्धा आम्हाला हे मैदान उपलब्ध करून दिला. हा चेंडू फुलर लेनचा यॉर्कर पद्धतीचा चेंडू हलक्या हाताने कट केली. कल्पेश जाधव खूप हुशार फलंदाज. एक धाव मात्र घेतोय. स्ट्राईक रोटेट करतोय. या एका धावेने धावफलक हलतोय आणि धावफलक पाहायला मिळतोय दुहेरी अंकामध्ये 10 या धावसंख्येवर. दहा धावा धावफलकावर पाहायला मिळतात जिथे पहिलं षटक प्रगतीपथावर आहे. तिथे मात्र हा चेंडू फुल टॉस होता. हवा तसा फटका मारू शकला असता परंतु लोअर फुल टॉसचा चेंडू त्या ठिकाणी शॉर्ट लेग मध्ये घोंगळत राहिला. एक धाव मात्र मिळाली. या एका धावेने धावफलक हलतोय आणि धावफलकावर धावा पाहायला मिळतात. बिनबाद 11 धावा या दरम्यान आपण पाहताय गोरख रसाळ या ठिकाणी हजर होतात. त्यांचं सुद्धा आपण या सामन्यांच्या माध्यमातून सहर्ष असं स्वागत करूया. आता मात्र एकदम पुढेच पावलं सरसावून क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवणारा फटका चेंडू सीमा रेषेबाहेर लॉंग ऑफ रिजन मध्ये येतोय. षटकार. संघ आपण नाणेफेकीच्या कौलासाठी लगेचच यायचा.
या दरम्यान आपण पाहिलं पहिलं षटक समाप्त झालं. नवीन आलेल्या प्रेक्षकांसाठी या ठिकाणी युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून जे नवीन प्रेक्षक जोडले गेलेत किंवा या मैदानामध्ये जे नवीन प्रेक्षक जोडले गेलेत त्यांच्यासाठी सांगू इच्छितो, जे हनुमान मित्रमंडळ गोठण बुद्रुक आयोजित तालुका उपाध्यक्ष चषक या चषकामध्ये आपण पाहता दुसऱ्या फेरीचा पहिला सामना वासरंग विरुद्ध गोठण या दोन संघादरम्यान. वासरंग संघाने प्रथम फलंदाजी करताना 47 धावा केल्या. 48 धावांचं टार्गेट या ठिकाणी ठेवलं गोठण संघासमोर. तिथे मात्र पहिल्या षटकामध्ये आपण पाहिल्या 17 धावा धावफलकावर आल्या. जिथे 48 धावांचा पटला करतो मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक 15 ते 20 धावा धावफलकावर आल्या. आपण म्हणतो चांगलं षटक गेलं. तेवढंच चांगलं षटक पाहायला मिळालं शेवटच्या चेंडूवर जो का षटकार लगावला कल्पेश जाधव या फलंदाजाने, तिथे मात्र फ्रंट फुटला पाहायला मिळतो. आता तरी गोल्डन संघ विचार केला पुढच्या 3 षटकांचा 18 चेंडूंमध्ये गरज आहे 31 धावांची. षटकामागे 10.33 ची सरासरी गाठावी लागेल जर हा सामना जिंकायचा असेल गोल्डन संघाला. परंतु जर का हा सामना वासरंग संघाला जिंकायचा असेल तर मात्र ती सरासरी करण्यापासून रोखावं लागेल. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न झाला अक्षय पाटीलचा, परंतु या ठिकाणी ज्या क्षेत्रामध्ये षटकार लांब आहे त्या क्षेत्रामध्ये चेंडू मारण्याचा प्रयत्न झाला आणि ज्या ठिकाणी सुंदर पकडला गेला झेल आणि अक्षय पाटीलच्या पारीचा संपलाय खेळ. डीजे मास्टर साठी संपला. संघाचा कर्णधार आलाय का? धारणी संघाचा कर्णधार नाणेफेकीचा कौल करण्यासाठी यायचंय लगेच. चला आलाय. चला धारणी संघाचा कर्णधार सुद्धा आलाय. या ठिकाणी विनंती करतोय श्री गणेश पाटील यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी या नाणेफेकीचा कौल केला जातोय. या दरम्यान आपण पाहताय नवीन फलंदाज या ठिकाणी स्ट्राईकवर जातोय. अक्षय पाटीलची जागा घेण्यासाठी ऋषी पाटील. चिराग याने पहिल्या चेंडूवर मात्र या ठिकाणी गडीबाद करण्यामध्ये यश आलं. दुसरा चेंडू खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. तेवढी सुंदर रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजांची पाहायला मिळाली. तिथे एक धाव होऊ शकली असती. तिथे मात्र 2 धावा धावून पूर्ण केल्या गेल्या. 2 धावांनी धावफलक हलतोय. धावफलकावर धावा पाहायला मिळतात. 19 धावा वीरेंद्र सेहवाग चा आवडता आकडा. या 19 धावांचं नक्कीच आपण षटक संपल्यानंतर विश्लेषण करू. जिथे विचार केला पहिल्याच चेंडूवर या ठिकाणी गडीबाद करण्यामध्ये यश आलं होतं. दुसरा चेंडू तुझा सुरेख टाकला होता तिथे मात्र खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि त्या जोरावर 2 धावा धावून पूर्ण झाल्या. पुढचा चेंडू गती होती चेंडूला. शॉर्ट पद्धतीचा चेंडू डीप मिड विकेट मध्ये मारायचा होता, परंतु बॅटची एज घेऊन बराच काळ हवेमध्ये असणारा चेंडू गोलंदाज स्वतः या ठिकाणी झेल जमिनीला दान करतोय. ऋषी पाटील सारख्या या ठिकाणी फलंदाजाला मिळतोय जीवनदान. या दरम्यान धावफलकावर आलेली 1 धाव. या एका धावेने धावफलकावर धावा लागतात 20 धावा. 48 धावांचा पटलाग करताना 20 धावा धावफलकावर लागतात. 1 डाऊनला आलेला एक जबरदस्त फलंदाज ऋषी पाटील याचा मात्र झेल सोडला जातोय. हे जीवनदान कितपत महागडे ठरणार वासरंग संघासाठी हे पाहणं तेवढंच गरजेचं आहे. तिथे मात्र कल्पेश जाधव स्ट्राईकला जोरकस खटका मारायचा होता. उजव्या यष्टीच्या बाहेर असलेल्या चेंडूवर खेचून डाव्या साईडला घेण्याचा प्रयत्न झाला. प्रयत्न फसला. निर्धाव चेंडूची होती सांगता जिथे आतापर्यंत या षटकातील 4 चेंडूंचा खेळ संपलाय आणि धावफलक मात्र स्थिरावलाय ते 20 या धावसंख्येवर. या दरम्यान हा चेंडू सुद्धा सुरेख फेकलाय. खोलवर टप्प्याच्या चेंडूवर बॅटची एज घेऊन त्या ठिकाणी लेग स्लिप मध्ये त्या ठिकाणी तो चेंडू अडवला गेला.
निर्धाव चेंडूची सांगता झाली जिथे विचार केला या षटकाचा तर सुरेख षटक पाहायला मिळतंय चिराग या गोलंदाजाकडून. आतापर्यंत फक्त 3च धावा खर्च केल्यात, 5 चेंडू आपल्या भात्यातील फेकलेत. अक्षरशः फलंदाजांना जखडून ठेवलंय. या षटकामध्ये आता मात्र फुलंदाजांचा चेंडू सरळ यष्ट उद्ध्वस्त, फर्निचर बिघडलं जात आहे. कल्पेश जाधव फलंदाज बाद. पहिला आपण 2 षटक समाप्त झाले. 20 धावा धावफलकावर पोहोचला जिथे 48 धावांचा पाठलाग करतोय तो म्हणजे कोर्टन संघ. समीकरण आता मात्र बदललं. समीकरण आलं 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज आहे 14च्या सरासरीने 28 धावांची. नवीन फलंदाज आपण पाहताय कल्पेश जाधव याची जागा घेण्यासाठी रत्नेश पाटील हा फलंदाज. स्ट्राईकला आपण पाहताय ऋषी पाटील ज्याला 1 जीवनदान मिळालंय. ते जीवनदान कितपत महागडे ठरणार वासरंग संघासमोर हे पाहणं तेवढंच गरजेचं आहे. आता मात्र गोलंदाजी मार्कवर रोहित. 12 चेंडू गरज 28 धावांची. जिथे स्ट्राईकला आपण पाहताय ऋषी पाटील. हा चेंडू शॉर्टपिच स्वरूपाचा होता. चेंडू सुंदर फटका पाहायला मिळाला. डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये त्या ठिकाणी चेंडूची उचल झाली, फेकी झाली, तोपर्यंत मिळते 2 धावा. त्या 2 धावांनी या ठिकाणी धावफलक खालते आणि धावफलकावर धावा पाहायला मिळतात 22 धावा. 22 धावा गोल्टन संघाच्या वासरंग संघाच्या विरुद्ध खेळताना पाठलाग करता गोल्टन संघ 48 धावांचा. 22 धावा या ठिकाणी धावफलकावर लागण्यामध्ये यश आलं. समीकरण बदलत आहे 11 चेंडू आणि गरज 26 धावांची. 11 चेंडू 26 धावा. ऋषी पाटील स्ट्राईकला गोलंदाजी मार्कवर गोलंदाज रोहित. हा चेंडू सुंदर फटका पाहायला मिळाला. एक सुंदर झेल त्या ठिकाणी सोडला, जमिनीला दान केला जातोय. या दरम्यान 2 धावा पुन्हा एकदा पाहायला मिळाल्या जिथे एक सोपा झेल त्या ठिकाणी सोडला गेला. दुसरा जीवनदान मिळतोय तो म्हणजे ऋषी पाटील या फलंदाजाला. 2 धावांनी धावफलक घालतो. धावफलकावर धावा पाहायला मिळतात ते म्हणजे 24 धावा. जिथे 48 धावांचा पाठलाग करतोय तो म्हणजे गोल्टन संघ. विचार केला समीकरण बदलत आहे 10 चेंडू आणि आता गरज आहे 24 धावांची. 10 चेंडू 24 धावा. पहिल्या षटकामध्ये तब्बल 17 धावा आल्या होत्या. त्यानंतर दुसरं षटक या ठिकाणी चिराग याने हाताळलं. तिथे मात्र फक्त 3 धावा खर्च केल्या आणि त्यानंतर आलेलं प्रेशर आपण पाहताय मैदानामध्ये गोल्टन संघासमोर. आता मात्र सुंदर फटका पाहायला मिळतोय. 1 बाउन्स त्या ठिकाणी चेंडू सीमा रेषे बाहेर फरार. लॉंगॉनच्या दिशेला आलेला चौकार. या ठिकाणी सूचना आहे संघांसाठी लक्ष द्या. लेग साईडला जो आंब्याचं झाड आहे तो षटकाराच्या आतमध्ये जर त्याला चेंडू लागला तर तो षटकार घोषित करण्यात येईल. जरी त्याला लागून आत पडला तरी पण षटकार घोषित करण्यात येईल याची नोंद घ्यायची. आणि जर तारेला लागून चेंडू झेल पकडला तारेला लागून विद्युत तारेला लागून तर तो झेल देण्यात येईल. आता मात्र फुल टॉस चेंडू सुंदर फटका पाहायला मिळतोय. चेंडू सीमा रेषे बाहेर
डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये आलेला मोठा फटका, बिग हिट, षटकार. केला षटकातील अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत, म्हणजे 8 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि जिंकण्यासाठी धावा हव्यात 14. 8 चेंडू 14 धावांची गरज. ऋषी पाटीलचा तो सोडलेला झेल आणि त्याने मात्र आता संपवायला घेतला वासरंगच्या गोलंदाजाचा खेळ. आता मात्र पुन्हा एकदा मोठा फटका, बिग हिट. अडवलाय, खरोखर प्रशंसा करावी लागेल. हा चेंडूला ही मॅच अडवली आहे एक प्रकारे. एका धावेने या ठिकाणी धावफलक खालतोय. पस्तीस धावा या ठिकाणी धावफलकावर लागलात. समीकरण बदलतो. 7 चेंडू आणि आता मात्र गरज 13 धावांची. 1-2 मोठे फटके जर आले तर मात्र हा सामना खुला होईल. आता मात्र रत्नेश पाटीलच्या चेंडूला स्लॉट मध्ये, रत्नेश पाटीलने चेंडूला पाठवले बाजूच्या प्लॉट मध्ये. चेंडू सीमारेषे बाहेर, षटकार. सहा धावांनी धावफलक खालतोय. 3 षटक समाप्तीचा इशारा आमच्यापर्यंत पंचांचा येऊन पोहोचला आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा पाहायला मिळतात ते म्हणजे 41 धावा. 41 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. जिथे आपण विचार केला तर 48 धावांचा पाठलाग करतोय तो म्हणजे गोल्टन संघ. तिथे समीकरण आता मात्र बदलत आहे. समीकरण येत आहे 6 चेंडू आणि गरज असणार 7 धावांची. 6 चेंडू 7 धावा. मी म्हटलं ऋषी पाटीलचे सोडलेले ते 2 झेल किती महागडे ठरणार, कारण झेल सुटला की तो खेळाडू जर जखमी वाघासारखा आपण मैदानामध्ये खेळ करताना पाहतो. या दरम्यान आमचे पाहुणे आपण पाहताय जयेंद्र पाटील या ठिकाणी हजर झालेत. भारतीय जनता पार्टीचे एक खंबे कार्यकर्ते या ठिकाणी हजर होतात. जयेंद्र पाटील यांना विनंती आपण या ठिकाणी स्टेज मध्ये येऊन स्थानापन्न व्हायचा. या दरम्यान ओमकार गोलंदाजीसाठी 6 चेंडू 7 धावांची गरज असताना हा चेंडू डाव्या यष्टीच्या खूपच बाहेर. पंचांचा इशारा येतोय. वाईड चेंडू या ठिकाणी घोषित केलं जात आहे. पनिशमेंट दिली जाते. एका धावेने धावफलकावर धावा येत आहेत 42 धावा. समीकरण बदलत आहे. 6 चेंडू आणि 6 धावांची गरज. हा चेंडू टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या बाजूला वळवतोय गोलंदाज. या दरम्यान निर्धाव चेंडूची सांगता होती. समीकरण येत आहे 5 चेंडू आणि आता मात्र गरज 6 धावांची. 5 चेंडू 6 धावांची गरज. ऋषी पाटील ऑन स्ट्राईक. एक षटकार लगावला रत्नेश पाटील ऑन नॉन स्ट्राईक. 5 चेंडू 6 धावा. गोल्टन संघ या ठिकाणी फलंदाजी करतोय वासरंग संघासमोर. आता मात्र शॉर्टपिच स्वरूपाचा चेंडू होता. जिथे आपण पाहिलं
एकच धाव आली, त्या एका धावेने धावफलक हलत आहे. धावफलकावर धावा पाहायला मिळतात 43 धावा. समीकरण बदलत आहे. 4 चेंडू 5 धावांची गरज. 4 चेंडू 5 धावांची गरज. रत्नेश पाटील ज्याने एक षटकार लगावलाय तोच फलंदाज आपण पाहताय स्ट्राईक एंडला. या दरम्यान आपण पाहता एक धाव येते. एका धावेने आपण पाहता 44 धावा धावफलकावर. समीकरण बदलत आहे. 3 चेंडू आणि गरज 4 धावांची. 3 चेंडू 4 धावांची गरज. एक प्रेक्षणीय सामना मैदानामध्ये पाहायला मिळतोय. जिथे विचार केला या क्रिकेटचा, मी नेहमी म्हणतो प्रेक्षक या ठिकाणी, प्रेक्षक मायबाप, प्रेक्षक राजा या ठिकाणी या सामन्याचा आनंद घेत आहेत आणि प्रेक्षणीय सामना त्यांना पाहायला मिळतोय. 3 चेंडू 4 धावा, एक थरारक सामना पाहायला मिळतोय. तो म्हणजे या जय हनुमान मित्रमंडळ गौतम बुद्रुक आयोजित तालुका उपाध्यक्ष चषकामध्ये दुसऱ्या फेरीतील पहिला सामना. ऋषी पाटीलच्या बॅट मधून सुंदर फटका लॉंग ऑन रिदम मध्ये. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा होतोय प्रयत्न, मात्र दुसरा धाव घेताना आपण पाहिलं फलंदाज रत्नेश पाटील या ठिकाणी बाद झाला. एका धाव्याने मात्र धावफलक हलत आहे. एक हाय व्होल्टेज ड्रामा मैदानावर पाहायला मिळतोय. 45 धावा धावफलकावर लागतात. तिथे समीकरण बदलत आहे. 2 चेंडू आणि आता मात्र गरज 3 या धावसंख्येची. प्रेक्षकांचं आपण मनाच्या अंतःकरणापासून धन्यवाद देऊया. जे लाईव्हच्या माध्यमातून सुद्धा या सामन्याचा आनंद घेतात त्या प्रेक्षकांचं सुद्धा या ठिकाणी मनाच्या अंतःकरणापासून धन्यवाद देऊया. होळी मैदानाकडे आता मात्र एक हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळतोय. जिथे 2 चेंडू आणि गरज 48 धावांचा पाठलाग करताना 2 चेंडू आणि 3 धावांची गरज. स्ट्राईकला आपण ऋषी पाटील, नॉन स्ट्राईकला आपण पाहताय राजा पाटील. आणि आता मात्र ज्याला कोणाला बीपीचा किंवा शुगरचा त्रास आहे त्यांनी हा सामना पाहू नये, कारण 2 चेंडू एक हाय व्होल्टेज ड्रामा. 2 चेंडू आणि गरज 3 या धावसंख्येची. तिथे मात्र हा चेंडू या ठिकाणी निर्धाव फेकण्यामध्ये यश येत आहे. समीकरण बदलत आहे. आता मात्र 1 चेंडू आणि गरज 3 धावांची. कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धेचा नियम आणि त्यामुळे जर हा सामना जिंकायचा असेल गोल्डन संघाला तर आपल्याला 1 चेंडू मध्ये 3 धावा या कराव्याच लागतील. आता मात्र हा सामना खूप रंजक परिस्थितीमध्ये पाहायला मिळतोय. असं म्हणतात एक क्रिकेट वेडा मॅच पाहता पाहता मेला. एक क्रिकेट वेडा मॅच पाहता पाहता मेला आणि सरण्यावरती उठून म्हणाला स्कोर काय झाला, स्कोर काय झाला. तर हा सामना मात्र रंजक परिस्थितीमध्ये येऊन पोहोचलाय. जिथे 2 चेंडू आणि 3 धावांची गरज होती, जिथे 6 चेंडू आणि 7 धावांची गरज होती, तिथे गोलंदाजाने मात्र कमाल केली आहे. अजूनही हा सामना शेवटच्या चेंडूपर्यंत थांबवून ठेवलाय. 1 चेंडू 3 धावांची गरज असताना फलंदाज स्ट्राईकला आहे या ठिकाणी ऋषी पाटील. सलामीला वनडाऊनला आलेला फलंदाज ऋषी पाटील. आता मात्र सुंदर फटका पाहायला मिळतोय. चेंडू 1 पाऊस सीमारेषेबाहेर फरार. चौकार. ऋषी पाटीलने या ठिकाणी आपल्या संघाला विजयी करून दिलाय. खऱ्या अर्थाने त्याचे सुद्धा या ठिकाणी हार्दिक अभिनंदन.